तर दोन्ही बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर हा मराठी विजयोत्सव नव्हता तर रुदाली होती अशी टीका फडणवीसांनी मेळाव्यावर केली आहे। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातून रुदालीचं दर्शन घडलं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। त्याचवेळी बाळासाहेब असते तर त्यांनी फडणवीसांना घरी बोलावून मिठी मारली असती असा टोला नितेश राणे यांनी लगावला। मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। हो, बाळासाहेबांची सगळी स्वप्न हिंदुत्व, 370, राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजीच करताय, जे ह्यांना कधीच जमणार नाही। आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना, अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल। कारण की आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातृश्री मध्ये बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलंस तू, माझं घर परत एकत्र आणलं, अशी मिठी मारून सांगितलं असतं।